सेवक झालो तुमच्या लागलो निजी चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिर. सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिल्या निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिर. निळामणे धराला हाती तरी द्यालमती निरूपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिर. प्रारब्धा हाती जन क्रमांक सांगा. प्रारब्धा हाती जन सुख क्षीण पावत असे. करिता घायाळाचा संग अंगे अंग माखावे. आविसा अंगी पीडा वसे त्यागे असे बहुसुख. करिता घायाळाचा संग अंगे अंग माखावे. तुका म्हणे जीव भ्याला अवघ्या आला बाहेरी. करिता घायाळाचा संग अंगी अंग माखावे. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमांक आलेला हा 908 क्रमांकाचा अभंग असून प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराजांनी एक अलौकिक आणि अतिउपयुक्त अशा प्रकारचा कर्म सिद्धांत सांगितलेला आहे. कर्माचा सिद्धांत. कर्माचा काय सिद्धांत? तत्वाचा परब्रह्माचा माणसाच्या जीवनाच्या अंतिम उद्देशाचा असा सिद्धांत नाही, कर्म सिद्धांत पण आहे. कर्म करताना कर्म सिद्धांत पुढे ठेवून जर आपण कर्म केलं, भक्ती करताना भक्ती सिद्धांत पुढे ठेवून जर आपण भक्ती केली, ज्ञान सिद्धांत पुढे ठेवून, महावाक्य पुढे ठेवून, तत्वाचं विवरण प्रक्रिया आणि सिद्धांत पुढे ठेवून जर आपण तत्वाचा अभ्यास केला तर ती गोष्ट आपल्याला बिनचूक मिळते, निश्चित मिळते आणि पूर्ण मिळते. पुन्हा बोलतोय, कर्म भक्ती आणि ज्ञान यातल्या कोणत्याही साधनाकडे जाताना त्याचे सिद्धांत जर आपण नीट कळवून आपल्या पुढे ठेवले, प्राप्त झाले नाही पण आपल्याला बुद्धीला कळले आणि कोणत्या मार्गाने जायचं तो मार्गही कळला आहे, मार्गदर्शक योग्य आहे आपल्याला, कर्माचा भक्तीचा ज्ञानाचा जे काय आपलं असेल तर ते पूर्ण सिद्धांत, शेवटचे सिद्धांत पुढे ठेवलेले असताना
आपल्याला ती साधना बिनचूक पोचता येतं, निश्चित पोचता येतं आणि ते पूर्णत्वानं आपल्याला प्राप्त होतं. अशी गोष्ट आहे. अशीच कर्माची गोष्ट आहे. भक्तीचं ज्ञानाचं असं आहे की भक्ती नाही केली, समजा ज्ञान नाही मिळवलं आपण, तर ज्ञानाच्या जागेवर राहतं आपण, अज्ञानात खितपत राहतो. झालं का? अज्ञानात आपण राहतो, ज्ञानाच्या जागेवर राहतो. भक्ती नाही केली आपण अभक्त राहतो, म्हणजे देवापासून विन्मुख राहतो, देव आपल्या विन्मुख राहतो. कल्याण होत नाही किंवा त्या भक्ती ज्ञानाचा लाभ आपल्याला होत नाही एवढंच. पण आपण जर कर्म नाही केलं किंवा चुकीचं केलं तर कर्म त्याच्या जागेवर राहतं ना आपण आपल्या जागेवर राहतो, असं नाही होत. कर्म केलंच जात असतं. कर्म नाईलाजानं होत असतं, श्वासोच्छ्वासवरी होत असतं. कर्त्यानं इच्छा न करताही कर्म होत असतं. बरं का? अशी गोष्ट आहे. म्हणून कर्माचा सिद्धांत समोर आपण ठेवला पाहिजे. कर्माचा सिद्धांत काय? कर्माच्या सिद्धांताची आवश्यकता आपल्याला केव्हा प्राप्त होते? तर एक गंमत आहे, एक खुबी आहे. आणि ती खुबी, ती गंमत, ती ज्ञानाची मेघ तुकाराम महाराजांनी जाणून आपल्यापुढं व्यवस्थित ठिकाणी मांडलेली आहे. आपण पूर्ण कृपा करून ऐका. हां, काय आहे तर आपल्याला जे सुख किंवा दुःख प्राप्त होतं, मुख्यत्वे करून दुःख प्राप्त होतं जे नको असतं आपल्याला, आणि आपण त्याच्या निराकरणाकडे लक्ष देतो. सुख कसं नाहीसं होईल आणि दुःख कसं जास्त होईल, दुःख कसं संपून जाईल आणि सुख कसं संपणार नाही, पहिल्यांदा दुःख निर्माण होणार कसं नाही आणि सुख निर्माण कसं होईल, त्याच्यानंतर दुःख निर्माण झालं तरी ते लवकर विझून कसं टाकता येईल, अग्नी लागल्यावर जसं विझवतो माणूस तसं ते संपून कसं टाकता येईल, आणि ते टिकणार कसं नाही, ते वाढणार कसं नाही, ते टिकलं नाही पाहिजे, ते वाढलं नाही पाहिजे, ते जास्त नाही झालं पाहिजे आणि ते संपलं पाहिजे, याच्याकरता प्रयत्न. एक दुःख निर्माणच होणार नाही याच्याकरता प्रयत्न. थंडीचे दिवस आहे, अगोदरच त्याची तयारी करून ठेवा, रग बीग आणून ठेवा, गरम रूम करण्याचं यंत्र आणून ठेवा. हे दुःख होणार कसं नाही याच्याकरता. झालं तर ते वाढणार कसं नाही, ते संपेल कसं, टिकणार नाही, वाढणार नाही, संपेल कसं, याचा प्रयत्न. याच्या उलट सुख निर्माण कसं करता येईल, सुख निर्माण कसं करता येईल, हिवाळ्यात गरम पाण्याचं हीटर कसं लावता येईल, निर्माण कसं करता येईल, निर्माण झालं तर ते टिकेल कसं, आणि टिकलं तर ते वाढेल कसं, आणि ते संपणार नाही कसं. सुखदुःखाच्या एकमेकाच्या विरुद्ध अशा चार गोष्टी निर्माण होणार नाही किंवा निर्माण झालं पाहिजे, ते टिकलं पाहिजे, ते वाढलं पाहिजे आणि ते संपलं न पाहिजे, अशी गोष्ट. याकरता मनुष्य प्रयत्न करतो. पण मनुष्य असा प्रयत्न करतो का? तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही कुणालाही विचारा, किती लोक भेटतील तेवढ्यांना विचारा, की सुख आणि दुःख दोन्ही पण सारखेच आहे आणि दोन्ही निर्माण नाही झाले पाहिजे, दोन्ही निर्माण नाही झाले पाहिजे, दोन्ही टिकले नाही पाहिजे, दोन्ही वाढले नाही पाहिजे, दोन्ही आहेत ते संपले पाहिजे. आणि या सुखदुःखाच्या पलीकडची ज्या परमसुखाची किंवा श्रेष्ठ सुखाची अवस्था आहे ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. असा प्रयत्न कोणी करतो का? असा विचार तरी कोणी करतो का? असा विचार जर संतांनी शास्त्रांनी सांगितलं तर आपण गंभीरपणे मनावर घेतो का विचार करायचा? तर त्याचं उत्तर असेल, हा विचार आपण करत नाही. त्याचं कारण असेल, अरे सुख निर्माण व्हावं असं वाटतं, दुःख निर्माण नाही व्हावं असं वाटतं, सुख दुःख आपल्याला विरुद्ध वाटतात. पण सुख दुःख विरुद्ध नाही, दुःखही सुख आहे, सुखही दुःखच आहे, दुःखही दुःखच आहे, ही गोष्ट आहे. म्हणून दोन्ही संपविणे, आधी जे निर्माण झाले त्याचा दोन्ही संपविण्याचा प्रयत्न करा. सुखसुद्धा घातकच आहे व्यवहारात, सुख घातक आहे. ते त्या विषयाचं सुख त्या विषयाची लालसा निर्माण करतं. हां, अशी गोष्ट आहे. आमच्या खेड्यागावात तंबाखू खाण्याची सवय लागायची लोकांना. आणि ती कशी लागायची? तंबाखू खाणारानं तंबाखू न खाणाऱ्याला सवय लावायची. ती कशी लावायची? फुकट तंबाखू देऊन लावायची.
घे, तुला काय करायचं, तुला काय करायचं, घे खा, घे खा, 1 विडा 2 विडे द्यायचे. आणि सवय लागल्यावर तू म्हणायचं मग आता रोज काय तुझ्या बापाने ठेवलं काय फुकट आणि पैसे देऊ ना, अशी गोष्ट आहे. म्हणजे वाईट गोष्टीचा जर वाईट गोष्टीचा परिणाम जर वाईट असेल, त्या वाईट गोष्टीची सवय चांगली गोष्ट जर लागत असेल तर ती चांगली गोष्ट सुद्धा वाईट आहे, हा दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. सुखदुःखाची हे अशा प्रकारची. सुखदुःखे तववरी निपजती साचोकारी, जो प्रकृती उद्यम करी पुरुष भोगी, अशी गोष्ट. सुखदुःख दोन्ही निर्माण असतात, पण दोन्ही एकमेकाला अशा प्रकारचे हे असतात, अशी गोष्ट. फार एसीत राहण्याची सवय झाली त्याला बाहेर राहताच येत नाही, अशी गोष्ट. व्यसनाची सवय झाली त्याला व्यसन सुटलं तरी मरतो, नाही सुटलं तरी मरतो, अशी गोष्ट. म्हणून सुख दुःख दोन्ही दुःख आहे आणि ते संपवले पाहिजे. संपवण्याकरता काय करावं, पुन्हा कधीच न येण्याकरता काय करावं, याच्याकरता एक विचार अजून एक त्याच्या मुळाचा करावा लागतो की हे सुखदुःख निर्माण कशामुळे होतं त्याचा विचार करावा लागतो. याचं कारखाना कुठे आहे, याचं प्रोडक्शन कुठे आहे, याचं प्रोडक्शन कुठे हे बघावं लागतं, हे निर्माण कुठं होतं. सुखदुःख हे दोन्ही दुःख समजून त्या सुखदुःखाचं कारण असलेलं जे असेल कारण ते कायमचं नाहीसं करून जर टाकता आलं आपल्याला तर सुखदुःख निर्माण होणार नाही. निर्माण झाले नाही तर ते संपवण्याचे प्रश्न येणार नाही. आणि अशा प्रकारचे निर्माण असलेले संपवता आले आणि निर्माण न झालेल्याचं निर्माणच जर खंडित करता आलं तर या सुखदुःखाच्या पलीकडे काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसेल, अशी गोष्ट. ज्यावेळेस खूप धुकं पडतं, अंधार असतो, धुकं पडतं, उजेडायला लागतं, पण त्या धुक्यामुळं अंधारामुळं तर दिसत नाही, आपल्याला कळतं. अंधारामुळं दिसत नाही हे कळतं, पण अंधाराचा सापेक्ष अंधाराच्या विरुद्ध प्रकाश असतो. पण धुकं जर दाट पडलं तर अंधार असला तरी दिसत नाही, प्रकाश असला तरी दिसत नाही. पण धुकं नसलं पाहिजे. आणि धुकं नसल्यानंतर आपले डोळे छान असतील आणि थोडा प्रकाशाचा झोत असेल तर अंधारातही काम चालतं, दिवसातून दिसतं. त्याप्रमाणे अंधार आणि उजेड परस्पर सापेक्ष. सामान्य अंधार सामान्य उजेड म्हणतो मी, आत्मस्वरूपाचा उजेड नाही. तर हे एकमेकाच्या सापेक्ष आहे. तसं सुखदुःख आहे. आणि सुखदुःख हे दोन्ही अज्ञानातून आलेले आणि अज्ञान हे धुक्यासारखं आहे. ते सुख असलं तरी टिकू देत नाही, दुःख असलं तरी टिकू देत नाही, एकमेकात हे करतं. म्हणून हे धुकंच नाहीचं करायचं आणि ज्ञान निर्माण करायचं ही गोष्ट. तर कारणासहित कार्याची निवृत्ती ही वेदांताची परिभाषा. कारणसहित कार्याची निवृत्ती. तर काय आहे कारण याचं? त्याचं कारण श्री तुकाराम महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. प्रारब्धाती जन सुख क्षीण पावे. क्षीण म्हणजे दुःख आणि सुख. कारण सुखाचा प्रयत्न करायला लागला तरी क्षीण होतोच, म्हणजे दुःख होतच. आणि दुःखाचा प्रयत्न करीत नाही माणूस, पण चुकून केला जातो आणि त्याचं दुःख हे प्रसाद येतो आपल्या हातात, म्हणजे तेही दुःखच. दुःखाचा प्रयत्न आणि दुःखाचा भोग हे दोन्ही दुःख. सुखाचा प्रयत्न केल्यामुळे क्षीण येतो ते दुःख आणि त्या सुखाच्या शेवटी दुःखच येतं. हां, सुख नंतरेण दुःख, दुःख नंतरेण सुखम असं म्हटलं. दोन्ही एकमेकाच्या पाठीमागे. यांचं कारण काय? तर यांचं कारण आहे प्रारब्ध. याचं कारण प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे काय हा प्रश्न येईल आता. लोक कर्माला मानत नाही. प्रारब्धाला एक प्रचलित शब्द आहे, तोच लोकांच्या परिचय आहे, नशीब. आमचं नशीबच फुटकं आहे हो, काय करावं अशी गोष्ट. गरीबाचं लग्न होत नाही, इकडून तिकडून पैसे करून लग्न केली आणि बायको पुढच्या 6 महिने झाले की बायको गेली देवाच्या घरी. मग नशीब फुटकं म्हणा, दुसरं काय करावं? तिला जगवण्यासाठी काय करता येतं? काय करता येत नाही. पण नशीब फुटकं म्हणून नशिबावर अवलंबून राहायचं नाही आणि प्रयत्न सक्सेस होतो म्हणून प्रयत्नावरही पूर्ण अवलंबून राहायचं नाही.
हां, तुकाराम महाराज नशिबावर जोर देतात, म्हणजे तुकाराम महाराज अंधश्रद्धावान आहेत असं मूर्खपणाने कोणी समजू नये, अशी गोष्ट आहे. असं समजू नये. तर प्रयत्नाला जरूर किंमत द्यावी, पण सगळी किंमत देऊन प्रारब्धाला अंधश्रद्धा म्हणत जायचं हेही शहाणपणाचं नाही. हे ज्यांच्या ज्यांच्या मेमरीत हे असेल त्यांनी कृपा करून काढून टाकावं, माझी विनंती आहे त्यांना. अशी गोष्ट आहे. त्याचं कारण आहे की प्रयत्न तरी किती लोकांचे सक्सेस होतात, नाही होत सक्सेस. त्याची कारणं काही काढाल तुम्ही, पण सक्सेस होत नाही हे नक्की आहे. तर दोन्हीचा समन्वय आहे, आणि दोन्हींचा समन्वय तुकाराम महाराजांनी या अभंगात मांडलेला आहे. म्हणून हा अभंग केवळ नशीबवाद्यांनी सुद्धा नीट ऐकावा, आणि केवळ अंधश्रद्धा म्हणून लोकांच्या नावानं बोटं मोडणारा मी सुद्धा त्या ठिकाणी हा अभंग ऐकावा महाराजांचा. या दोन्हींचा समन्वय कसा आहे, आणि दोन्हींचा समन्वय ज्याच्या जीवनात आहे, ज्याच्या बुद्धीत आहे, ज्याच्या कृतीत आहे, त्याला फलही त्याचं तसंच त्या ठिकाणी मिळतं. की त्याला अपयश आलं तर तो नाराज होत नाही, आणि यश आलं तर हुरळून जाऊन दुसऱ्याला तुच्छ लिखित नाही. दोन्ही गोष्टी आहेत. आणि या दोन गोष्टी भगवद्गीतेने सिद्धांत म्हणून शेवटचा सिद्धांत सांगितला. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो विद्धाय विद्यस्य नैवम पापमाप्स्यसि. पाप नाही, दुःख नाही, त्याला काही येणार नाही. सुखदुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्तिप्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाची. अंधश्रद्धा म्हणून प्रयत्नालाच महत्त्व देऊन लोकांना फापलून देणारे लोक लोकांच्या चिरंतन सुखाचा विचार काय करतात आणि काय मांडतात लोकांपुढे. विचारा त्यांना काय कल्याणासाठी काय करावं, मग काही नाही त्यांच्याजवळ उत्तर. आणि जे उत्तर आहे ते विधायक उत्तर नाही, जे परिणामी उत्तर नाही आहे. आणि हे परिणामी उत्तर तुकाराम महाराजांच्या जवळ आहे. तुकाराम महाराजांच्या जवळ आहे. काय आहे जवळ? तर प्रारब्ध आणि नशीब याचा समन्वय. तर माणसं जे दुःख भोगतात ते प्रारब्धामुळे त्या ठिकाणी भोगतात. तर प्रारब्धाची गती कशी आहे थोडक्यात सांगतो आपल्याला. कर्माचे प्रकार 3 आहेत: संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. संचित म्हणजे आपण अनंत पूर्वजन्मात, कोट्यावधी पूर्वजन्मापासून केलेलं, पण जे शिल्लक पडलंय त्याचा क्रम अजून आला नाही, क्रमाने येते. साधारण नियम आहे, विशेष नियम आहे. उत्कट पाप किंवा उत्कट पुण्य जर केलं तर ते ताबडतोब फळाला येतं. हा विशेष किंवा अपवादाचा नियम. आणि नियमातला नियम, पक्का नियम तो आहे की कर्म केल्याच्या क्रमानं कर्म भोगायला येतं, आपल्याला भोगायला येतं. आपल्याजवळ जर एकाच कोर्टात 4 केसेस झाल्या असतील तर पहिल्या क्रमांकाची केस पहिल्यांदा त्या ठिकाणी बोर्डावर यावी, हा क्रम आहे. तिथे काही असू द्या, मला माहिती नाही ते, पण हा क्रम आहे. त्याप्रमाणे क्रमानं दुःख भोगायला येते. साठलेलं जे असतं संचित. संचित म्हणजे साठलेलं, दुसरं काही नाही. संचय म्हणजे स्टॉक, मराठीत बोलायचं असलं तर स्टॉक झालेलं जे असतं त्याला संचित म्हणतात. प्रारब्ध जे असतं तर त्याच्यातून जे भोगायला आलं ते असतं, अशी गोष्ट. त्याच्यातून भोगायला असतं. आणि क्रियमाण म्हणजे आत्ता आपण जे करतो ते. आत्ता उत्कट असतो तर भोगायला येईल, नाही तर मागे जाऊन पडेल. त्या संचिताचे जितक्या जन्मात केलं त्याच्या नंतर येईल ते भोगायला, अशी गोष्ट होईल. समजा आपण नोकरी केली, तर नोकरी करणं, सर्व्हिस करणं हे क्रियमाण आहे. पहाटे उठायचं, बायकोला डबा करायला सांगायचा, आपण स्नान करायचं, देवपूजा करून अन्नी उरकायचं, 8ला मला शार्प बरोबर तिथं पोचलं पाहिजे. सकाळी 8 वाजेपासून दुपारी 5 वाजेपर्यंत सर्व्हिस करायची आहे. 7-8 तास, 10 तास काय असेल हे क्रियमाण, हे केलं. आपल्याला लगेच काम करायला लागल्यावर कोणी नोट्याचे बंडल हातात नाही देत. महिनाभर करावं लागतं आणि मग पगाराच्या याच्यावर सही करावी लागते, मग सही करावी लागते, अशी गोष्ट. तर गंमत आहे. तर याला क्रियमाण म्हणतात. संचित काय आहे? संचित असं आहे की महिनाभर आपलं ते कर्म, आपली क्रिया रोजची संचितच राहते, पण 1 तारखेला आपल्याला प्रारब्ध तयार होतो. महिन्याचा पगार 1 तारखेला.
संचित काय राहतं? संचित आपला जो फंड कापून जातो, आपली जी ग्रॅज्युटी असते, ज्या फॅसिलिटीज असतात, ज्या सवलती असतात की ज्या आपल्याला मुलामुलीचं लग्न निघाल्यावर, आजारी पडल्यानंतर, अशा प्रकारचं, किंवा म्हातारपणी आपण नोकरीहून खाली झाल्यानंतर, किंवा आपण गेल्यानंतर आपल्या पत्नीला मिळण्यासाठी असं जे काही शिल्लक राहण्याच्या, शिल्लक ठेवण्याच्या आणि अशा संकटात किंवा मरणोत्तर काळात किंवा पत्नीला देण्याच्या ज्या सवलती आहेत, त्या सवलतीचं जे काही पगारातून शिल्लक पडलं त्याचं नाव संचित. हातात आलेला पगार प्रारब्ध आणि रोज केलेली नोकरी क्रियमान, ह्या तीनही बाबतीत मनुष्य संलग्न असतो, संलग्न असतो. शिल्लक ठेवलं पाहिजे म्हणजे पुढे आपल्याला, मुलाला, बायकोला आपण गेल्यावर उपयोगाला येईल, किंवा आपल्याला आजारपणात उपयोग येईल, किंवा अंत्ययात्रेला आपल्याला उपयोग येईल, अंत्यविधीला शिल्लक ठेवलं पाहिजे. इकडचं शिल्लक आपोआपच राहतं, न ठेवता येतं, आणि तिकडं ठेवलं जातं. प्रारब्ध म्हणजे महिन्याला 1 तारखेला आलं पाहिजे, म्हणजे पुढच्या 1 तारखेपर्यंत व्यवस्था करता येते. नाहीतर काहीच नाही घरात, कसं नोकरीला जातात, जेवायला काही पाहिजे ना, आणि काम केल्याशिवाय कसं मिळेल, म्हणून काम केलं पाहिजे. ह्या जशा 3 व्यवसायाच्या 3 प्रकारात माणूस अडकतो, तसाच माणूस अनेक जन्मातून, अनेक कल्पच्या कल्प अडकले, करीत राहतो, साठत राहतं, भोगायला येत राहतं, भोगीत राहतं. हे सगळं चक्र, हे सगळं सर्कल सुरू आहे, चक्र सुरू आहे. आणि या चक्रातून जे प्रारब्ध म्हणून जे येतं, त्यात 2 प्रकार होतात. एक अनुकूल प्रारब्ध, एक प्रतिकूल प्रारब्ध. कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते, सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणैवाभिपद्यते. भगवान आपल्या गोकुळवासी लोकांना या प्रारब्धाची गोष्ट अशा प्रकारचं सांगतात. तो इंद्रयाग बंद करून गोवर्धन याग सिद्ध केला, त्यावेळेचं हे वर्णन आहे, सगळा विषय सांगत नाही. तर 6 गोष्टी माणसाला या प्रारब्धानुसार येतात. काय? जन्म येतो, कोणाच्या पोटी जन्म येणार, आईबाप कोण असणार, कुळ कसं असणार, गाव कोणतं असणार, इथले संस्कार कसे असणार, आपल्याला काय मिळणार, जन्म प्रारब्ध आहे. कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते. आपल्याला मृत्यू कसा येणार, कुठे येणार, कोणत्या वेळेला येणार, कोणत्या ठिकाणी येणार, कोणत्या निमित्ताने येणार, काय घडून येणार, हे आपलं पूर्वकर्म म्हणजे प्रारब्ध ठरलं. आणि मरणाचा भाग झाला, जन्मण्याचा भाग झाला. आता राहिला मधला जगण्याचा. जगण्याच्या भागात 4 भाग सांगितले, सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणैवाभिपद्यते. सुख किती होणार, कोणत्या कोणत्या कारणाने होणार, त्यात आपलं मन किती टक्के असणार, प्रसंग किती टक्के असणार, लोक किती टक्के असणार, वगैरे वगैरे सगळा तपशील त्याचा पाहून घ्या. सुख. दुःख कोणत्या निमित्ताने येणार, किती काळात येणार, आपल्याला ते किती भासणार किंवा न भासणार, हे सगळं त्याचं तपशील. आणि भय क्षेम. क्षेम, भय म्हणजे भीती. आता भीती ही दुःखात का नाही घातली, सुखम दुःखम, ही भयाचं तरी दुःखच आहे ना, भीतीचं दुःखच आहे. शोक मोह भयादया, पण ती त्या सुखदुःखात नाही घातली. आणि क्षेम म्हणजे आराम, क्षेम म्हणजे सुरक्षित अवस्था, क्षेम म्हणजे सुखरूप अवस्था. क्षेम ही क्षेम हे सुखात नाही घातली. सुखात घातलं असं चाललं नसतं का, आम्ही आता विश्रांतीला पावलो, आम्ही आता शांत राहिलो, आम्हाला सगळ्या सुविधा इथे, आम्ही क्षेम आहोत, इकडे सर्व क्षेम असं म्हणतो ना आपण. क्षेम नसतं मुळात. तर क्षेम सुखात नाही घातलं आणि भय दुःखात नाही घातलं, त्याला स्वतंत्र कॉलम दिला शास्त्रकाराने, भगवंताने. भय सुखम दुःखम भयम क्षेमम. त्याचं कारण आहे. तर सुख दुःख हे इंद्रिय शरीर मन बुद्धी परिवार या निमित्तानं येणारं अनुकूल जे असतं त्याला सुख म्हणायचं आणि प्रतिकूल असतं त्याला दुःख म्हणायचं. पण भय हे स्वतंत्र असू शकतं. कसं? या सुखदुःखाला जर माणूस भ्याला, सुखदुःखाला माणूस भ्याला
तर खऱ्या सुखाकडे तो जाऊ शकतो. म्हणून भय हे सुखदुःखात भय आहे, पण ते प्रपंचाच्या आणि शरीराच्या संबंधाने. आणि जीव जर या सुखदुःखातून बाहेर पडायचा विचार करील आणि त्याला या मायेचं, अज्ञानाचं, या जन्ममरणाचं याचं जर दुःख सहन नाही झालं, तर त्याला त्याचं जे भय वाटतं, या दुःखाचं जे भय वाटतं, ते भय त्याला साधनेद्वारा या सगळ्या सुखदुःखातून बाहेर काढणारं ठरतं. म्हणून भयसुद्धा अनुकूल आहे. भय अनुकूल आहे. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, म्हणूनी जीव भ्याला, शरण गेला विठोस. तुका म्हणे रोकडी होत आहे फजित, या फजितीला जीव भ्याला. म्हणून हे भय सुखातही नाही दुःखातही नाही, सुखाला प्राप्त करून देणारं आहे. म्हणून सुखाशी याचा संबंध आहे, भावी सुखाशी. आणि काळी फडफड करायला लागतं, अन्न जात नाही, झोप येत नाही, हे दुःखाचे प्रकार आहेत. म्हणून दुःखाशी याचा संबंध आहे, भयाशी. म्हणून भय निराळं काढलं की भय या सुखदुःखातून माणसाला काढू शकतं, काढण्याच्या विषयाचं भय असेल तर. म्हणून सुखम दुःखम भयम. आणि क्षेम काय आहे, तर क्षेम हे आहे की या सुखदुःखाच्या पलीकडचं जे चिरंतन सुख आहे त्याला क्षेम म्हणतात. त्याला क्षेम म्हणतात. किती द्या, तुकाराम महाराज देवाला विनवणी करतात, किती द्या काय विनवावे, शरण आलो जीवे भावे. हां, तुकया बंधू म्हणे करावे, क्षेम आघवे येणे काय. या काळात माझं क्षेम करा, म्हणजे माझं कल्याण करा. क्षेम, स्वस्ती, हे कल्याण या शब्दाने, कल्याण. आणि ये अंतिमतः अंततो गत्वा, पूर्ण अनुकूल किंबहुना पूर्ण आपलं जे स्वरूप आहे, आपलं जे सुखरूप स्वरूप आहे, त्याचं नाव आहे कल्याण, स्वस्ती, क्षेम. हां, ज्ञानदेवा सवय जा स्वस्ती क्षेम परत या, भगवंतानं नामदेव महाराजांना सांगितले तीर्थावळीच्या प्रकरणात. तेव्हा क्षेम हे अंतिम कल्याण आहे बरं का, अंतिम कल्याण. तर हे अंतिम कल्याण प्राप्त करण्यासाठी या सुखदुःखाच्या राड्यात न पडता याचं भय वाटून यातून बाहेर निघायचं काम करायचं. ते भय करतं, भयामुळे माणूस बाहेर निघतो. शेवटी या अभंगात तुकाराम महाराजांनी लिहिलंच आहे, तुका म्हणे जीव भ्याला. तर याच्यातून बाहेर यायचं, क्षेमाला प्राप्त व्हायचं. म्हणून आपल्या जीवनात जगताना जन्म आणि मरण कर्माचं फल, आणि सुखम दुःखम भयम क्षेमम कर्म नैवाधिपद्यते. तर व्यावहारिक सुखदुःख शरीराच्या संबंधाने जे आपण भोगतो तेही या कर्मानं मिळतं. आणि जर या कर्मातच जर सत्संगती असली आपल्या आणि त्याचा आपण जर विकास केला, तर त्या सत्संगतीतून पहिल्यांदा विवेक निर्माण होतो, त्यातून या सुखदुःखाचं भय निर्माण होतं. मग ईश्वराच्या भक्तीतून वैराग्य निर्माण होतं, संतांच्या संगतीतून विवेक निर्माण होतो. त्यामुळे हे सुखदुःख दोन्ही दुःख आहेत हे कळायला लागतं विवेकानं. मग ईश्वर भक्ती केल्यानंतर, संतांच्या संगतीत ईश्वर भक्ती झाल्यानंतर त्याच्याकडून वैराग्य मिळतं. त्यात या सुखाचीही तुच्छता, दुःखाची तुच्छता प्राप्त होते. मग गुरूंना शरण गेलं जातं आणि त्या गुरूंच्याकडून आणि ईश्वर आणि गुरु यांच्याकडून कायमचं क्षेम, म्हणजे या सुखदुःखादी चिरंतन सुखाची आपल्याला प्राप्ती होते. आणि या गोष्टी आपल्याला कर्मातून मिळतात, कर्मातून मिळतात. कर्म योग्य केलं पण सकाम केलं तर व्यावहारिक सुख मिळतं. कर्म अयोग्य केलं, संसारिक अयोग्य केलं तर संसारातलं दुःख प्राप्त होतं. कर्म संसारातून सुटण्याकरता जर त्या ठिकाणी भीती वाटून त्या ठिकाणी जर केलं तर संसारातून निघण्याचा आणि सत्संगतीला होणारा विवेक मिळतो. आणि अशाच प्रकारचं कर्म संपविण्याचं कर्म केलं, काही वाचिक मानसिक संतांच्या संगतीनं, शास्त्राच्या अनुरोधानं, ईश्वराच्या साक्षीनं जर केलं तर सुखदुःखातून सुटून क्षेमाला मनुष्य प्राप्त होतो. या चारही गोष्टीचा, म्हणजे संसार आणि उद्धार, या चारही गोष्टीची प्राप्ती आपल्याला कर्म देतं. म्हणून सुखम दुःखम भयम क्षेमम कर्म नैवाधिपद्यते, अशी सगळी व्यवस्था, अशी सगळी संगती या कर्माची
आणि याची शास्त्रकारांनी आणि संतांनी ऋषी मुनींनी भगवंतांनी लावून दिली. आपला धर्म जो सर्वश्रेष्ठ आहे तो या कारणाने. अशी व्यवस्था कुठल्या धर्मातून कुठल्या पंथाचे इतकी बारकाव्याने, इतकी व्यवस्थित आणि इतकी कोणालाच शंका घेऊन याला अडवता येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था कोणत्या पंथात नाही, कुठेच नाही, कुठे नाही. अशी गोष्ट आहे ही. फार स्वाभिमानाची गोष्ट आहे ही. आणि ही स्वाभिमानाची गोष्ट आपल्याला वेदशास्त्र बघायला वेळ नाही, बुद्धी नाही, मार्गदर्शन नाही कोणाचं मिळत. म्हणून तुकाराम महाराजांनी अपार कृपा करून आपल्याला ही सगळी व्यवस्था अगदी एकाच अभंगात आपल्या पुढे ठेवली. घ्या काय घ्यायचं. तेव्हा आता अभंगाकडे वळूया. प्रारब्ध हाती जन सुख क्षीण पावत असे. जन शब्दाचा अर्थ जननात जना, जे जन्मतात ते, जन्मातात ते नक्कीच मरतात. आणि देवाला आणि भगवंताला आणि संताला जे शरण जात नाही, जे संतांची वाणी ऐकत नाहीत, लक्षपूर्वक ऐकत नाही आणि ती गंभीरत्वानं घेऊन ते ज्याप्रमाणे वागत नाही, अशा प्रकारच्या लोकांना जन्म आहे, जन्माला नंतर मरण आहे, मरणानंतर पुन्हा जन्मही आहे, पुन्हा मरण आहे, किती आहे त्याचा तपास नाही. म्हणून त्याला जन म्हणतात. असे जन प्रारब्धा हातून सुख आणि दुःख भोगीत असतात, सुख दुःख भोगीत असतात. आणि कशामुळे भोगलं जातं, कशामुळे भोगलं जातं, तर याचं मूळ कारण आहे. त्याचं मूळ कारण आहे काय. तुम्ही म्हणाल कर्म करू नये, मग कर्म न करून थांबत नाही. शरीर मिळालं आहे पूर्वीचं आणि त्या शरीराला वेग आहे, शरीराला जीवाला एक वेग आलेला आहे. गाडी जर चालू असली, ती वेगात असली, वेगात गाडीतून उडी टाकून काय होईल, काय होईल, फेकला जाईल माणूस पुढे आणि सपकन आपटे, त्यातच तो मरून जाईल अशी गोष्ट. कारण त्याला वेग आलेला असतो, गाडी माहीत नाही आपल्याला वेग आहे म्हणून. त्याप्रमाणे आपल्याला विकाराचा, अज्ञानाचा, विकाराचा, कर्म करण्याचा हा एक वेग आलेला आहे. त्यामुळे ते थांबत नाही. माऊलींनी दृष्टांत दिलं की माणूस धावत पळतोय, मागं वाघ लागला, वाघ लागला आणि अचानक पुढे विहीर आली, पळता पळता मागं बघतोय, पुढं पडतोय, मागं पुढतोय, वाघ आला, किती लांब आलाय म्हणून, आणि पुढचं तारतम्य राहिलं नाही. मग विहीर आली, विहिरीच्या काठावर आला, त्याला विहीर दिसली पण वेग आवडता नाही आला. म्हणून काय, दैसा कवण एक काकळती पळता पवन गती, कोहा अवचिती, कोहा माझी अवचितीत पडला. तेच पडावेची पडे असं नाही. वेग असल्यामुळे त्या विहिरीत पडावंच लागतं. दृष्टांचा पुढचा भाग मी सांगित नाही, ते मला गरज नसल्यामुळे आपल्याला तेव्हा पडावंच लागतं. त्याप्रमाणे आपल्या कर्माचा विवेक, कर्म करायचं नाही म्हणून थांबत नाही, आसक्ती ठेवायची नाही म्हणून थांबत नाही. त्याला ब्रेक लावण्याची व्यवस्था आहे. ते ब्रेकसुद्धा अशाच पद्धतीनं लावावं लागतं की गाडी उलटणार नाही. म्हणून शास्त्रकारांनी साधनेचं ब्रेक या कर्माच्या वेगाला कसं लावावं याची खुबीदार अशा प्रकारची संगती लावून ठेवलेली सगळी. आपण बघा, ऐका, म्हणजे कळेल. तर काय होतं, हा वेग कशामुळे आला, तर हा वेग कर्माच्या संगतीने आला आहे. कर्म आपण करीत नसून मी करतो असं वाटतं, म्हणजे अहंकार आहे. आणि हे कर्म केलं की मला सुख होईल आणि हे कर्म केलं की माझं दुःख नाहीच होईल, हा भ्रम पक्का बसला. त्यामुळे आलेला वेग आहे. तर हा वेग थांबवण्याकरता काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, तर संग कमी केला पाहिजे. शरीराच्या संग, शरीर मी नाही आहे चिंतन केलं पाहिजे. त्याच्याकरता ज्यांचा संग सुटलाय त्या निस्संग संतांचा संग केला पाहिजे. सत्संगे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे जीवनमुक्ती, असं त्या ठिकाणी आचार्यांनी केलेले लिंक आहे प्रकारचे. तर संतांच्या संगतीत बाकीचा संग न केला पाहिजे. तर इथे जन शब्द आहे ना, प्रारब्ध हाती जन सुखशील पावत असेल, तर जनाचा संग जन करतंय म्हणून सुखशील पावत. संतांचा संग करावा, जनाचा संग नाही करावा. आई वडिलांनी त्या ठिकाणी सगळं केलं, सगळं केलं. वडील म्हणायचा, बाबा लग्न करायचं तुझं, बाबा लग्न कशाला करायचं, अरे पोरं व्हायला, पोरं कशाला व्हायचे, अरे मग आम्ही लग्न नाही केलं का, आम्ही लग्न कशाला केलं, तुम्ही होण्याकरता.
पण तुम्ही लग्न पोरावड्या करता करायचं, इशेचे आहे आधी ढकाई, असं होतं. वडिलांनीच लग्न केलं नसतं तर मुलं नसती झाले व्हावं, लग्न करावं का नाही हा प्रश्नच नसता आला ना. अशी गोष्ट आहे. ब्रह्मदेवाला मुलं झाली संकाली, आणि ब्रह्मदेव म्हणाले त्या मुलांना संकलिकाने, हा प्रपंच सांभाळा तुम्ही आता. ते म्हणले तुम्ही काय करणार आहात? म्हणजे मी आता निवांत एकदा वनात जाऊन तपश्चर्येला बसणार आहे, चिंतन करणार आहे. म्हणलं हे का टाकणार आहे? काय नाही, हे दुःखाचा प्रपंच आहे म्हणे. ब्रह्मदेवाचा काय 4 भिंतीच्या लाकडाच्या भिंतीच्या गरीबाचा काय प्रपंच म्हणलं की दुःखाचा. उलट छोटा प्रपंच छोट्या दुःखाचा, मोठा प्रपंच मोठ्या दुःखाचा. जावे त्याच्या मोठ्या केव्हा कळे ते बोलत बसत नाही, दुःखाचा. संकालिकांनी सांगितलं की बाबा तुम्ही प्रपंच केला, आम्हाला निर्माण केलं, आणि प्रपंच दुःखाचा आहे म्हणून सोडून चालले, पण तो तसाच न सोडता, बेवारशी न सोडता आमच्या गळ्यात घालून चालले. म्हणजे आम्हाला दुःखाच्या खाईत लुटून तुम्ही चालले, असाच अर्थ नाही होत का? आता ब्रह्मदेव काय बोलणार? नाही, आम्ही आता तुमच्याकडून आम्हाला कळलंय की प्रपंच दुःखाचा आहे आणि तो करू नये, आणि तो करू नये असं वाटलं की मनात निघून जावं. आम्ही आता तुम्हाला नमस्कार करतो ना, आम्ही तुम्हाला निघून जाऊ तुमच्यावर. सुटली ना सरकारी. त्याला भले शाप मिळाला ब्रह्मदेवाचा, 5 वर्षाचे राहत, 5 वर्षाचे ज्ञानी आहे, नारदांचे गुरु आहेत ते. व्यास वाल्मिक सगळ्या जगाचे गुरु आहेत. व्यास वाल्मिकांचे नारद गुरु आहेत, आणि नारदांचे गुरु संकादिक आहेत. जगाच्या निर्मितीत पहिलं संत जीवन नाम म्हणजे संकादिक निर्माण केलं. सनंदन, सनातन, सनत कुमार, अशी गोष्ट आहे. हे निर्माण एवढंच त्यांनी आहेत ते, आणि ते थांबले. त्यांनाही प्रपंच स्वीकारला, नाहीच प्रपंच स्वीकारला. मला सांगायचं यातून की ते त्यांनी विचार करून ते बोलले बापाला, म्हणून त्यांना नाही, त्यांना चुकवता आलं. आपले पोरं किंवा आपण आपल्या बापाला ना आपले पोरं आपल्याला विचारितच नाही. तेच म्हणतात माझं लग्न कधी करायचं, तुम्हाला कळत नाही का? आता वय झालेलं, आता माझी डिग्री मिळाली, सगळं मिळालं, बघा काहीतरी करा, अशी गोष्ट. हे का होतं? संकादिक असं विचारताना आपली मुलं असं विचारत नाही. त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण वेग आलाय त्यांना. म्हणून जनाच्या संगतीत राहून जन कर्म करतं, ते कर्म त्याला बाधक होतं आणि त्याचं प्रारब्ध बनतं, आणि त्या प्रारब्धातून व्यावहारिक सुखन दुःख म्हणजे दुःखच पदरात येतं. हे तुकाराम महाराजांनी कर्माचा सिद्धांत पहिल्यांदा दुःखी लोकांच्या कर्माचा सिद्धांत मांडला. आणि हे संगतीनं दुःख होतं. अहंकार म्हणजे देहाची संगती आहे बरं का. हां, विषयी म्हणजे विषयांची संगती आहे. ऐंद्रियी म्हणजे इंद्रियांची संगती आहे. पारिवारिक नाही, परिवाराचा मी कर्ता माणूस आहे म्हणजे परिवाराची संगती आहे. मी या समाजाचा नेता आहे म्हणजे समाजाची संगती आहे. मी या राष्ट्राचा धारक आहे, राष्ट्राची संगती, विश्वाची संगती. म्हणून विश्व, राष्ट्र, समाज, कुटुंब, देह, इंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, हे सगळं अहंकाराला सुरुवात होऊन सगळ्याची संगती आणि गेलेली आहे. म्हणून दुःख भोगताय, म्हणून दुःख भोगतोय, कारण हे सगळं जगच दुःख रूप आहे. त्याची संगती करणारा सुख कसे येईल? म्हणून कर्मसिद्धांतापासून संघ प्रधानतेच्या सदोषाकडे तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात जातात. कैचा घायाळाचा संघ अंगे अंग माखा. गोड दृष्टांत दिला. एखादा आपला नातेवाईक, त्याला ॲक्सिडेंट झाला आणि सगळा रक्तबंबाळ झाला, आणि त्याची आई, त्याची बायको, त्याचे वडील, त्याचे भाऊ सगळे धावत गेले. एखाद्याला धीर धरवतो मन, जर धीरवान असतं, एखाद्याला नाही धरत. त्यातली एक व्यक्ती गेली, मोठ्याने ओरडत गेली का, अरे बाबा तुझं कसं झालं रे, आता काय करावं रे. धावत गेली, त्याला घट्ट मिठी मारली. काय होतं? त्याच्या अंगातून, डोक्यातून, नाकातून, तोंडातून, हातातून, इकडून तिकडून रक्त वाहत, आणि मिठी मारली. काय होईल? करीचा घायाळ म्हणजे जखमी. करीचा घायाळाचा संघ अंगी अंग माखा. हाही हे होईल काय? हा पण रक्तबंबाळ होईल. दोघंही रक्तबंबाळ होऊन मिठी घालून बसले, जवळ बसले दोघांच्या.
आणि त्या कुटुंबातले तिसरे चौथे जर आले तर ते लावून पाहतात, अरे बापरे, दोघांनाही असं झालं. दोघंही आता मरणाच्या दारात आहेत. नाही, एकाला दुःख झालंय पण दुसऱ्याला त्याचं दुःख माखलंय. त्याप्रमाणे आपल्या शरीराला आपल्या वैयक्तिक दुःख प्रारब्धाने येणारे वेगळे, आणि आपल्या कुटुंबातली आपण संगती केली तर त्यांच्या प्रारब्धानं दुःख आलं तरी ते आपल्याला दुःख लागतंय. घरचा राहायचा प्रमाणे एका घरात एकाला कोरोना झाला, मग त्याला नेलं, कोविडमध्ये नेलं, आणि बाकीच्याला क्वारंटाईन केलं किंवा त्यांनाही ॲडमिट केलं. तर त्याच्यामुळे यांना दुःख झालं, एक संसर्गजन्य दुःख झालं, म्हणजे कोरोना संसर्ग रोग आहे ना, त्याच्यामुळे झालं. दुसरं दुःख झालं की तो आपला नातेवाईक आहे, आता तो एकटाच गेला, आता तो जाणार, याचं एक दुःख आहे. म्हणजे मानसिक दुःख आहे, शारीरिक दुःख आहे. कशामुळे? संगतीने झालं. तर संगतीचं होणारं जे दुःख आहे ते दुःख सुद्धा प्रारब्धानं आलेली संगती त्यांची. ते आपले मुलं झाले किंवा ते आपले भाऊजाई झाले, भाऊ झाला, कोणीतरी, म्हणजे प्रारब्धाचा संबंध आहे, संगतीचा पण संबंध आहे. म्हणून प्रारब्धाच्या संगतात पहिलं चरण प्रारब्धाची जन सुखशील भोगीत असेल, आणि त्यात एक संगतीचा भाग आहे. म्हणून करता घायाचा संग अंगे अंग मागतो, असं त्या ठिकाणी सांगितलं. आता याचं मूळ कुठे परत, म्हणजे माणसाने जर संगती न केली, संतांची संगती केली, जनाची संगती नाही केली, तर प्रारब्ध हळूहळू 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 कमी होईल. निर्माण नाही, क्रियमान निर्माण होणार नाही, त्या संगीतात वाढणार नाही, भोगायला कमी कमी येईल. मग याचं मूळ कुठे? याचं मूळ आहे तिसऱ्या चरणातला दृष्टांत. आविसा अंगी पीडावसे. आविसा अंगी पीडावसे. आविसा म्हणजे काय? आविसा म्हणजे मासे पकडणारे लोक मासे पकडण्याकरता जे जाळं लावतात आणि त्या जाळ्याच्या ठिकाणी ते गळ लावतात. गळ त्या गळाला असा आकडा असतो, त्या आकड्याचं टोक अतिशय तीक्ष्ण असतं आणि त्याच्यावर ते एक मांसाचा गोळा किंवा कणकीचा गोळा असं त्या टोकावर लागतं. ते टोक झाकून टाकतात, पातळ असं, म्हणजे कमी जाडीचं असं त्या ठिकाणी लावतात. कशा करतात? मासे इकडून तिकडून फिरतात, त्यांना तो गळही दिसतो, ते दावं दिसतं, सगळं दिसतं, पण त्यांना तो आविसाचा तुकडा, आविसाचा म्हणजे मांसाचा तुकडा आणि किंवा कणकीचा तुकडा त्यांना दिसतो, गोळा लावलेला. आणि त्यांना एकच लक्षात येते, इथं खायला, पण त्याच्या पोटात तो गळ आहे, त्याचा आकडा आहे, त्याचं टोक हे दिसत नाही त्यांना. ते त्याचा विचार पण करीत नाही. अशीच माणसं विचार नाही करत. अशीच माणसं संगती करताना, कर्म करताना, आसक्ती ठेवताना, अहंकार ठेवताना, प्रपंचात रंगताना विचार करीत नाही. त्याच्याकरता हे म्हणजे पहिला प्रारब्धाचा ठोका आहे तो पूर्वी केलेल्या कर्माच्या आलेल्या कर्मामुळे. दुसरा जो ठोका आहे तो आपण तशाच लोकांची संगती केल्यामुळे संसर्गानं आलेलं. आणि तिसरा ठोका आहे की ज्या आपण वैषयिक सुखाच्या दृष्टीने धावून तुटून पडतो त्याच्यावर, पण त्या वैषयिक सुखात तया माझी गळू असे आहे जैसे ठाऊआ नव्हे, अशा प्रकारचं ते ठाऊक नसतं. याच्याकरता तिसरा दृष्टांत 3 प्रकार प्रारब्ध. ऐका, तर आविसाची या आशा गळगिळू मासा फुटवून या घसा मरण पावे, तया माझी गळू आवे तो जैसा ठाऊआ नव्हे, असं म्हटलं. तर त्याप्रमाणे या विषयात दुःख आहे किंवा विषयात दोष आहे हे आपण सगळं कळत नाही. तर त्या मासा काय करतो, तर ते गोळा गिळतो, तो गोळा आ करून तो तोंडात घेतो आणि तोंडात घेऊन खालची टाळू, खालचा जिभेचा भाग, घशाच्या जवळचा जिभेचा भाग आणि वरची जी टाळू म्हणजे वरची दाताची जी पंक्ती असते त्याच्या आतला जो वर छतासाळ, हे छत आहे ना, या छतासारखा जो तोंडाला असा सपाट भाग असतो त्याला टाळू म्हणतात. त्या टाळू वगैरे सगळं नाही सांगायचं ना, ती टाळू आहे. तर त्या टाळूचा भाग फार नाजूक असतो. त्याला हे कातड्याचं एक कोटेल केलं वर छत्तीला. तर ज्या वेळेला तो घेतो आणि आधाशासारखा तो मांसाचा किंवा कणकीचा गोळा असा
दोन्ही जाभाडामध्ये घट्ट दाबतो, जोरात दाबतो. जोरात दाबल्यानंतर खाली काही नाही होत, खालचा रेटा बसतो. आणि वर दाबल्यामुळे तो जो आकडा असतो तो कणकेचा किंवा याचा भाग निघून त्याचा जो मऊ असतो आणि तो जो आकडा असतो तो खसकन त्याच्या टाळीत घुसतो, आतपर्यंत घुसतो. मग तो व्याकुळ होतो, मरणांत क्लेश होतात त्याला. मग तो पुन्हा करतो की आता दाबल्यामुळे जर टोचले तर आता पुन्हा निघावं. पण एकदा टोचून गच्च बसल्यावर खालचा भाग अलग होतो त्या गळापासून, पण तो गळ कुठं खाली येतो, गळ तसाच राहतो. मग तो व्याकुळ तडफड करायला लागतो. मग इकडून 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 पुन्हा त्याला लागतो, पुन्हा त्याला लागतो की पुन्हा घसतो, पुन्हा असा पडतो की खालचं काही लागलं की इकडं फाटतो. असं ते दुःख ते जे छिद्र पडलेलं असतं गळ टोचून ते फाटत जातं. फाटत झाल्यामुळे रक्ताचा त्या ठिकाणी पाठ सुरू होतो आणि त्यानंतर त्याला मृत्यू येतो. त्याला मृत्यू येतो. म्हणून त्याला जसा मृत्यू येतो तसंच तुम्ही आम्ही विषयाचे भोग, पैशामुळे वाटणारं सुख, भोगामुळे वाटणारं सुख, नातेवाईकामुळे वाटणारं सुख, बायकोने चहा दिल्यानंतर होणाऱ्या गुदगुल्या, लहान मुलं खेळवताना होणारं, सोयऱ्याची उठाठेव करताना होणारं, सगळ्या बाबतीत प्रपंचात ज्या आहे जिथे मनुष्य हे खूप गोड आहे, हे खूप गोड आहे, हे खूप गोड असं कळीत जातं, त्यावेळेला त्याच्या आत असाच एक गळ असतो. तो गळ आपल्या अंतःकरणरूपी टाळत शिरतो आणि तो शिरत शिरत रक्तउन्माळ करून मनुष्याचा सत्यानाश बनवतो. हे लोकांच्या लक्षात येत नाही. हा दैवदुर्विलास आहे, जनांच्या लक्षात येतो. तिसरी गोष्ट आहे, पहिली प्रारब्ध हाती जन, दुसरी घायाळाच्या घायाळाचा करिता संग, आणि तिसरा आविसा अंगी काय पीडा वसे, पीडा मरणांत पीडा, मरेपर्यंत पीडा आणि मेल्यानंतरही पीडा. आविसा अंगी पीडा असे, त्यागे असे बहुसुख. त्या आविसाचा जर त्याग केला माशाने तर स्वच्छंदपणे पाण्यात श्वास घेत खायला जे मिळेल ते नैसर्गिकपणे मिळत खावं लागतं. जास्ती आशा ठेवली बरं का. त्या आशेचा अभंग आहे पुढे, फार महत्त्वाचा आहे. असो तेव्हा आशा देशी दुःखाते व्याली असं म्हणतं. पण दुःखाला आशा विकेल, दुःखानंच हा आविसाचा गळला गेला. म्हणून आविसा अंगी पीडा होते, त्यागे असे बहुसुख, म्हणून त्याचा त्याग करावा. पण माशाला हे कळत नाही आणि जनाला हे कळत नाही. विवेकी पुरुषाला, साधकाला हे कळतं. म्हणून साधकाला उपदेश करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात. आणि तुकाराम महाराजांनी त्यांना म्हटलं मग काय करावं. तर पहिल्यांदा जे प्रारब्ध आलं ते सुखदुःख भोगावं. पण भोगीत असताना भगवंताची आठवण करावी. देवा फार दुःखी झालं, फार दुःखी नकळे संचित होते काय, कोण्यातले पुण्य तुझे लाधती पाय, आता नविसंदेव माय मोकलून धाय विनित. धाय मोकलून दुःख झालं, वेदना झाला की लहान वरचं आई ग म्हणून ओरडते. आई धावत येते, त्याची असेल जवळ तरी धावत येते, त्याच्यातून सोडवते. म्हणून दुःख झालं की देवा मी तुझा आहे रे, मला सांभाळ रे, मला दुःख झालं रे, मला वाचव रे. आर्तभक्ती ज्याला म्हणतात, द्रौपदी, गजेंद्र वगैरे. सुखदुःख झाले, ज्यांना हाती सुख क्षीण पावत असे ना, पण दुःख झालं की देवाला आळवण्यासाठी लगन लागण्याकरता काय करावा. घायाळाचा संग करू नये, संतांचा संग करावा. संत घायाळ नाही बरं का, संत घायाळ नाही, संत सावधान आहे. आपुलिया हिता जो असे जागता, असे जागृत संत आहे. म्हणून घायाळाचा संग केला की दुःख येईल, त्यात काही सुख असलं तरी ते दुःख असेल. आणि संतांचा संग केला की त्या ठिकाणी सुखच सुख अशा प्रकारचं आहे. संतांचा संग करावा. आणि संतांचा संग करता करता प्रपंचातली सुख, भोग, सिद्धी, स्वर्गाधिक भोग हे सगळे आले तरी त्या आविसाचा जसा त्यागी असे बहुसुख, आविसाचा जसा त्याग करावा माशानं, त्याप्रमाणे विषय किती भोगाला आले सत्संगती करताना, विवेक वैराग्य वापरताना ते त्या सुखाचा त्याग करावा, मग खूप सुख होतं. म्हणून त्यागातलं सुख, सत्संगतीतलं सुख आणि सुखाच्या प्रारब्धात देवाला आळवण्याचं सुख,
या सुखातून प्रारब्धाचे आलेले सुख दुःख, घायाळाचा संग केल्याने संगतीचं दुःख आलेलं दुःख आणि आवीत गिळण्यामुळे येणारं दुःख, हे सगळे दुःख कायमचे टळतात. हे जे सर्कल आहे, हे जे चक्र आहे, कर्म, त्याचा भोग, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, हे सगळं चक्रातून मनुष्य बाहेर पडतो. हे ज्याला कळतं आणि याचा जो प्रयत्न करतो, तो प्रयत्न करण्यासाठी या सुखाला त्याला घ्यावं लागतं. तुकाराम महाराजांना विचारलं काय करावं? मग याच्यातून निघावं. देवाला आळवणं म्हणजे देवाची भक्ती करणं, संतांची संगती करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागणं आणि विषयाच्या भोगाचा त्यांच्याच उपदेशानं त्याग करणं. या 3 गोष्टी जर केल्या तर हे सुख दुःख, हे घायाळाचा संग आणि आयुष्याचं दुःख काहीही येणार नाही. तुकाराम महाराजांनी विचारलं आपण काय केलं महाराज सांगा? तर तुकाराम महाराज म्हणतात मी हेच केलं. या तिन्हीचा जेव्हा विचार केला, सत्संगतीपूर्वक विचारपूर्वक विवेकपूर्वक विचार केला, तेव्हा माझा जीव असा घाबरून उठला. खूप भ्याला जीव. मी भ्यालो आणि सुसाळ पळत राहिले. तुकाराम म्हणे जीव भ्याला अवघ्या आला बाहेर, झडझडून वहिला निघला आणि बाहेर आला. अशी म्हणून झडझडून तरी झडझडून वहिला निघ, या भक्तीची या वाटे लाग, जी या पावसी अव्यंग निजधाम माझे. या निजधामाला जाण्यासाठी जीवानं भिवून या संसाराच्या, या देहतादात्म्याच्या, या अहंकाराच्या, या विषयाच्या आसक्तीच्या, या विषयात सुख आहे अशा भ्रामक कल्पनेच्या बाहेर यावं, घाबरून बाहेर यावं आणि एकतर देवाच्या नामाची कास धरावी, एकतर देवाच्या भक्तीला लागावं आणि एकतर संतांच्या सान्निध्यात जाऊन सुरक्षित होऊन आपली जीवन यात्रा, या कर्माचा सगळ्या दुःखासुखाचा बाजूला सारून चिरंतन सुखाच्या क्षेम रूपात येऊन आपली जीवनयात्रा सफल करावी. हा सुंदर उपाय, हा सोपा सरळ उपाय आणि हा अतिमहत्त्वाचा उपाय तुकाराम महाराजांनी सांगितला. याचा कृपा करून आदर करा, स्वीकार करा आणि स्वीकार करून या मार्गानं सुखदुःखाच्या पलीकडे असलेलं चिरंतन परमात्म स्वरूपाचं सुख ते जीवाला प्राप्त होतं. तुकाराम महाराज म्हणाले मला झालं तुम्हालाही प्राप्त होईल असं सुख प्राप्त करून घेऊन आपली जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्या चरणी समर्पण करण्याचा प्रयत्न करीत झालेली सेवा प्रभूंच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पण करून इथे वाणी लागला देऊ. धन्यवाद.
भगवान की जय। और ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय।